हां हॅलो नमस्कार, मी वर्षा नालाड चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर आताच मला मम्मीचा कॉल आलेला आणि असं घडलंय की काल काय झालं, रात्री 11:30ला समथिंग काहीतरी, कारण की मला मम्मीने कॉल करून नाही सांगितलं, इवन दादाने पण नाही सांगितलं। तर मम्मी कचरा काढत होती आणि ती अशी एकदम खाली वाकली आणि असं झटकन उठल्याबरोबर तिच्या डोक्यावरती इथे आपली जी दरवाजाची कडी असते ना, कुंडी असते ना, ती लागली। तर ती लागलीवरती तिला असं वाटलं की नॉर्मल लागला असेल, पण नाही, जेव्हा तिने हात ठेवल्यावरती ते पूर्ण हाताला ब्लड लागलेलं, रक्त लागलेलं। मग तसंच दवाखान्यात नेलं आणि 2 ते 3 टाके पडलेत। तर म्हणजे एवढी खोच पडली, म्हणजे असं वाटलंही नव्हतं की असं होईल। तर तेवढी खोच पडली। आता मी चालली बघायला। तर तेच मला आता मम्मीने कॉल केला, आधी पट्टी लावलेली इथे, तर मला आधी वाटलं की मस्करी करते की काय, तर नंतर मग बघितलं तर नाही, खरंच इथं लागलंय असं आणि इथं खोच पडली। त्याची डायरेक्ट उठल्याबरोबर एकदम ती खोच पडली। तर मी जाते, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि दाखवते मी कसं काय झालं ते। तर चला आता भेटूया डायरेक्ट मम्मीकडे। तर इथे म्हणले खूप गरमी आहे, बाकीचं खायला घेऊन जाण्यापेक्षा आईस्क्रीम नेणं इज बेटर नाव, कारण की सध्या जेवढी गरमी आहे पुण्यामध्ये ना, टेम्परेचर 41 डिग्री सुरू आहे। तर 41च्या पुढे पण जातं दुपारपर्यंत। तर म्हणलो की आईस्क्रीमच ठीक राहील इथे, म्हणून मी आईस्क्रीम घेतली आणि पोरांना वेगळी घेतली आणि मोठ्यांना वेगळी घेतली। मला पण फ्रुटी द्या 2। हां, मोठी माझी केवढी मोठी? नाही छोटं नॉर्मल। हो, किती आले बघा। हे फोन ठेव ना हातात। चले, सध्या प्रचंड लेवलला पुण्यामध्ये गरमी चालू आहे, खूपच आहे बघा। माझी गाडी तिकडंच आहे, म्हणून मला चालत जावं लागलंय। एवढं ऊन आहे ना, फेक ट्रॉफी नाही आहेत त्या। तर असं कुठे कॉम्पिटिशन वगैरे असलं की कितना घेऊन जातात आणि मग त्याच्यावर सायकल घेऊन काय कलर घालून उन्हामध्ये खराब करायची आहे। पाहू शकताय तुम्ही, खूपच ह्या वर्षीच खूपच पुण्यामध्ये गरमी वाढली आहे। 41, 43, 44 पर्यंत मॅक्झिमम जातं डिग्री। तर आता तर 2 वाजले दुपारचं आणि मला भीती होती की आईस्क्रीमचं पाणी तर होणार नाही ना जाईपर्यंत। तसं एवढं काही टाईम नाही आहे घरी जायला, ऑलमोस्ट 5 ते 10 मिनटं चालत जायला लागतात, गाडीवर तर 2च मिनटं। पण असं झालं ना की माझी गाडी काहीतरी प्रॉब्लेम झालेला, म्हणून पप्पा रिपेअर करायला घेऊन गेलेले। तर मग पप्पा गावी गेल्याच्या नंतर गाडी तिथेच होती। आता येताना जेव्हा मी घरी येईल तेव्हा गाडी घेऊन येईल। तर चला आता जाऊया पुढं। भारत मित्रमंडळ आपलं सहर्ष स्वागत करत आहे। तर आमच्या कॉलनीचं नाव आहे भारत कॉलनी म्हणून। तर आता कॉलनीत पोचलो आहे आम्ही। आता खूप गरम होते, मी जरा फ्रुटी पिते, दाखवते तुम्हाला। तर आता आपण कॉलनीत पोचलेलो आहोत, तिथं मुलांचं क्रिकेट सुरू आहे। खेळण्याचा माहोल असतो, तर मग उलट सौंदर्य कॉलनीत खेळण्याचा माहोल असतो। फ्रुटी काढा दोघींची ही जी आईस्क्रीम आणली आहे, मला वाटत नाही घरी जाईपर्यंत ती राहील, म्हणून पूर्ण वितरणार आहे। पिशवी पकड। तो तनिष कसा आहे, वाकडा कसा आहे। नको तिकडे नको। तर हे आमचं घर आहे।
हे आत्याचं घर आहे माझ्या. परवाच्या दिवशी ना याला कैऱ्या होता, आता दिसत नाही आहेत. हा पेरूचं झाड आहे, हा आंब्याचं झाड आहे, हा पिंपलाचं आहे, नाही हा कसला आहे काय माहिती, आंब्याचंच आहे. आणि हा जांभळाचं झाड आहे. इथे सगळ्या प्रकारचे झाड. हां हे बघा, हा बघा. फायनली घरी आली. आता टस्की ओरडायला सुरुवात करत. आर्यन, ए आर्यन, आर्यन. केसांवर कशी काय मम्मी पट्टीची कटली? तर हे पाहू शकता, जिथे आपण लॉक अडकवतो ना तो भाग मम्मीच्या डोक्याला लागला आणि 2-3 टाके पडलेत. तर घरामध्ये आपण भरपूर गोष्टींची सेफ्टी घेत असतो, पण ज्या गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही ना तीच गोष्ट काहीतरी होऊन बसतं. कशी काय एवढी हे झाली? एवढी का खाली वाकलेलीस? पायपुसून उचलायला मला नको. तू आईला लागलं तर तू कुठं होतास? मी तर मामाला बघत होता आणि आई अशी रडू काढत होती. मग तिला कपडा दिसला, वरती केलं, मग असं कापलं. मग मामाने बोलवलं, सगळ्यांना बनवलं आणि मग रक्त आलं खूप. हा मग मामा पण थोडंसं रक्त आलं आणि घेऊन घेतलं. इथं असं दाबून ठेवलं ना कपडा. आणि ना भाऊ मामा घेऊन गेला आईला तिथं डॉक्टर का. मग भाऊ मामा पण गेला तिथं. मग तू मम्माला फोन का नाही केलास? फोन का नाही केलास मला? तू फोन का नाही केलास मला? का पण? आणि तू ही पॅन्ट कोणाची घातली? दादाची? तुझी जीन्स का नाही घातली? गरम होत आहे. बरं इकडं बघ, इकडं बघ. आणि मग आई दवाखान्यात गेला, तू एकटाच होता घरी? आई पण होती ती दुसरी भाऊ मामाची. आणि कोण होतं? आणि राकेश मामाची मम्मी. आणि बुईनबाई होती. राकेश मामाची मम्मी. सगळी झालंय ते गोष्ट. आलाय सीता सांग. गेम खेळायला. कसली गेम? चला बोरी बिस्तारा आवर. नाही बोरी बिस्तारा आवर पटापट पटापट. तर इथे बरोबर आता मे महिना सुरू झाला तरी फर्स्ट टाइम मी आंबा खात होते. आणि इथे कोकणी पद्धतीतलं मस्तपैकी सुकटवणी भात, भाकरी, चपाती, पापड. आणि ते पण माझं फेवरेट पापड होतं तांदळाचा. ते एकदम असं सिंपल आणि सोज्वल जेवण. एकदम मला जास्त मसालेदार जेवण नाही आवडत. आणि मला जास्तीत जास्त मी एक्साइट होते. आंबा खूप म्हणजे बरोबर नाही का तुम्हाला सांगते, मे महिना निघाला तरी मी अजून एक देखील आंबा टेस्टसुद्धा केला नव्हता. तर आमचे आंबे लवकर येणार आहेत, त्याची पण व्हिडिओ तुम्हाला नक्की भेटेल. तर तुम्हाला वाटलं असेल ह्याचे पत्राचे शेड का लावलेत, तर ह्याच्या पलीकडं वावर आहे म्हणजे शेत आहे. तर तिथे काम सुरू असतं, म्हणजे शेती वगैरे करतात ती लोक. एवढं लवकर का आलं? तर म्हणून नाही का आधी ओपनच होतं, पण इथनं ना खूपच म्हणजे वारा वगैरे खूप छान, खूप भारी वातावरण वाटायचं. पण सिरियसली सांगायला गेलं ना तर पाऊस वगैरे पडला ना तर खूप काही गोष्टी
बाहेर पडत होत्या, जसं की साप वगैरे वगैरे, तर मग त्या सेफ्टीसाठी हे लावून घेतलं. तर इथे आता बायचान्स भावी भविष्यात किंवा पुढं कधी काळात इथे बिल्डिंग्स बनणार आहेत, म्हणजे फ्लॅट्स होणार आहेत. सो बघू ते कधी येईल तो काल. तर हे पूर्ण ओपनली खूप छान वाटतं, म्हणून हे अशी झाडं लावलेली आहेत. हे आत्ताच काही वर्ष झाले हे लावून घेतले, नाही तर आधी वावर पूर्ण ओपनच होतं. पण ते सेफ्टीच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर ते ठीकच आहे, पत्रा लावलेला आहे ते. आणि जास्त घाण वगैरे होत नाही, कारण की आधी जेव्हा ते करायचेत ना शेत वगैरे, भुईमुग वगैरे इथे लावायचेत, वापस भरपूर काही गोष्टी. तर तेव्हा काय व्हायचं की जेव्हा पाऊस वगैरे पडला ना, सगळी माती पाणी वगैरे ना असं रोडच्या साईडना स्लोप व्हायचा. ते आता तर परफेक्ट आहे, जे आहे ते आहे त्याच्यामुळे. आणि हा जो घर आहे ना, हा खंडर आहे, भूत बंगला आहे हा, भूत बंगला. तर तुम्हाला दाखवते मी चांगला. हा बघा, हा भूत बंगला आहे. आणि हा माझ्या आत्याचं घर आहे, हा आमचा घर आहे पूर्ण. हा पूर्ण वरपर्यंत रेंटने दिलं आहे. आणि हा माझ्या फ्रेंडचं घर आहे, जो ऑरेंज कलर हा दिसतो का माझा बोट आहे, तो माझ्या फ्रेंड प्रियाचं घर आहे. सध्या तरी तर असं काही नाही आहे, मी मस्करी करते. तिथे सध्या राहायला कोण नाही आहे आणि ते सध्या आता रिनोव्हेशनसाठी घर जाणार आहे. तर जस्ट आय एम किडिंग. तो बघ कुठला वाला होतोय, हे होत आहेत हे, तो जरा जास्त मरून होतोय. हा जास्त मरून दाखवतोय. हां, पण तो फुलांवर परफेक्ट होतोय. हां, मम्मीला सगळ्यात जास्त जर कुठल्या गोष्टीवर प्रेम असेल ना, तर ती गोष्ट म्हणजे साड्या. आणि मेन म्हणजे ती कोणत्याही साडी, कोणताही ब्लाऊज आपलं काहीतरी बडबडीत करत नाही, तर तिला एकदम परफेक्ट सगळं लागतं. परकर देखील परफेक्ट लागतंच, म्हणजेच पेटिकोट. आणि ब्लाऊज म्हणजे झंपर. तर पेटिकोट आपलं परकर आणि ब्लाऊज तिला एकदम परफेक्ट लागतं. तर तेच आमचं चाललेलं आहे की हा मॅचिंग होईल, तो मॅचिंग होईल. तर तिच्या कसे एक्स्ट्रा ब्लाऊज ती शिवलेले असतात, कोणत्याही कलरचे, कोणत्याही शेडमधले. तर चला आता अजून त्या साडीचं ते कलेक्शन ती दाखवायला आणणार आहे. सध्या तिच्याकडे नवीन ज्या साड्या आहेत त्या 1-2, बाकीच्या त्यांनी पिको फॉलला टाकलेल्या आहेत. कधी घेतलीस? मला हवी ही साडी, मला चांगली वाटत. हां, टाकलास पण लगेच. मला का नाही आणलीस मग? आवडायला काय साडी चांगलीच आहे. हीच साडी सुरूच होतो. कितीला पडली ही? 1000 रुपयाला कमी करून घ्यायची ना जरा. हे कुठून आणलीस? मारवादून? काय इथून आणलीस खरं सांग. मला यातला कुठला कलर आणशी? हा पण ठीक आहे. आणि मोरपंख काय म्हणतात, मोरपंखी नाही असं नाही का, डार्क वायलन कलर. ही ऑनलाईन मागवतलीस का? पण ही प्रॉपर कॉटन नाहीच आहे. हलकी म्हणजे ट्रान्सफर, त्याच्यावर मॅचिंगच हे लागल. डिझाईन छान आहे. घातला भारी वाटेल. पण ब्लाऊज तुला सांगितले तसं आता शिवत जा जरा. नाही वरती नाही खाली मधी शिवतेस ना, त्यामुळे शो. एक तर आता ही साडी आहे ना, हिचं आता कसं सांगितलंयस काय माहिती. हिचं तुला मागच सांगितलंय. जरासं अशी भारीतल्या साड्या असल्या ना की जरासं कोपऱ्यापर्यंत सांगायचं. याच्या नॉर्मल असेल तर तुझ्या डेली सारखे सांगायचं. हे दिसायला पण छान वाटतात. कर वरती अजून. तर तुम्ही पाहू शकताय ती पट्टी थोडीशी साईडला झालेली, म्हणून मी मम्मीला पण बघायचं होतं. तुम्ही बघितलं आहे बघा, मला 1 ते 2 टाके दिसले इथे.
तर खरंच केअरफुल, म्हणजे घरात ज्या गोष्टी इकडं आपलं लक्ष नसतं तेही तिथेही काही होऊ शकतं. तुटल तुटल. ए चप्पल दे माझी, श्रुतिका चप्पल दे इकडं. आर्यन इकडे. तू इथं छुप, इथं छुप, स्वच्छ जागेत तू छुप. सोडला तर उडल लगेच. तुझ्या हातावर ठेव, मी व्हिडिओ काढते. किती इकडं, किती ठेव इथं. उडाला. शुभ्रा डब्बा एक्सप्रेस. डब्बा एक्सप्रेस. काय 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 बोललास. डब्बा एक्सप्रेस, डब्बा एक्सप्रेस. तुझा कधीच केली त्याने डब्बा एक्सप्रेस. अच्छा उठो, खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव. आर्यन डब्बा एक्सप्रेस. बघू तू कुठे लागला, कुठे लागलं बघू. मला चिडवतोस. अच्छा शावनी इकडे बघ. शावनी आहे, शावनी. अच्छा म्हणजे तुम्ही ह्याला चिल. नाही नाही मला खायला बघू दे. साईड होतो, साईड लोक बाहेर आपण. तर ही माझी मोठी आत्या आहे. तर ती आता दवाखान्यात चाललेली. मग अशी जो हेलिकॉप्टर पकडलेलं ना, हेलिकॉप्टर म्हणजे तेच ते काय पाखरू होतं ते. बरोबर नाही मला पाहिजे. अरे काठी पकड. आजकाल हाय पण करायला मागत नाही काय. इकडे बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर. हॅलो. हा पार्सल केलंय. तुला हा खेळ कोणी शिकवलं. एक नंबर खेळतोस. कोणी कुणी कुणी कोणी एकदम असं सटीक खेळतो, सटीक. हा काय नेम आहे तुझा खतरनाक. बरोबर पोरींवर नेम लावतोस. ठपाठप ठपाठप. हा हा गुड गुड. तुझा तुझा खेळ नेम लाव तू. ईमानदारी बहुत इम्पोर्टेंट है इधर. ईमानदारी से उसको एक डाव दिया, अब तू एक डाव दिया. दिया ना, दिया या नहीं दिया. दिया ना ईमानदारी से. अभी उसको आने दो. उसके बाद ये की डाव ईमानदारी से. ब्रो ईमानदारी ध्यान में रखना. ईमानदारी से चलने का. ध्यान में क्या रखने का. एक ही चीज. क्या. हाँ ईमानदारी. ईमानदारी. हाँ उसको एक डाव, तेरे को एक डाव. कितना डाव. एक एक. हाँ ओके. हाँ आर्यन. सितारा सितारा सितारा. ओ सितारा. सितारा. गिटारा कुठं आहे. गिटारा. गिटाराला बोलाव. गिटारा. गिटारा. कोण आलं ग. मुलाला पकडायला गाडी आहे. आली ना. ह्या दोघांना इथे ठेव, मध्यभागी ठेव. लांब न दिसली पाहिजे. हे आणि आधीरज आणि आर्यन पूर्ण त्या टोकावर जात. आर्यनला ते चेंबराव ठेव. बरोबर पॉइंट चेंबराव पाहिजे. आणि ह्याला पण त्याच्या कडेला ठेव. सितारा आणि गिटारा एक साथच पाहिजेत. आर्यन इकडे.
तर आता ह्याचबरोबर आपली व्हिडिओ इथं संपलेली आहे. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. थोडंसं फन पण टाकलं, थोडीशी मस्ती पण टाकली, थोडी मुलांची मस्ती टाकली. मम्मीकडे गेल्यावर थोडं वातावरण वेगळंच असतं. तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो झाडाचा सीन आहे तो आमच्या घराजवळचा आहे. सो